नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज, फडणवीसांनी केली टीका। देशातील काही प्रादेशिक पक्ष विशेषतः तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या विषयावर भाष्य करत विरोधकांवर टीका केली। बद्दल बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना अशा पद्धतीनं जो काँग्रेसचाही नाही, जो राष्ट्रवादीचाही नाही, तो व्यक्ती बोलतो आणि मग तुम्ही सगळे विलीनीकरणावर चर्चा सुरू करता। पण हरकत नाही। पहिल्यांदा तर मी सांगतो की हे जे काही पक्ष तुम्हाला दिसतायत, या पक्षांचे नेते एवढे हुशार आहेत की बुडत्या बोटीमध्ये कोणी पाय ठेवणार नाही। काँग्रेस हे बुडतं जहाज आहे, त्यामुळे त्या बुडत्या जहाजामध्ये पाय ठेवतील अशी मला शक्यता वाटत नाही। जेवढं विरोधी पक्षाचं टेन्शन होईल तेवढी अतिरिक्त राजकीय स्पेस ही भारतीय जनता पक्षाला प्राप्त होणार आहे। त्यामुळे आमचं याच्यावर कुठली आमची प्रतिक्रिया नाही। आम्ही फक्त बघतो, वेट अँड वॉच।